Good afternoon, everybody. Today we have discussed the new articles of pharmacology is the new drug development. New drug development. Yeah, new drug discovery. आता व्हॉट इज मीन बाय न्यू ड्रग डेव्हलपमेंट? तर म्हणजे काय? न्यू ड्रग डेव्हलपमेंट म्हणजे काय? तर नवीन औषधाचा विकास. सो दिस इज द न्यू ड्रग डेव्हलपमेंट किंवा ड्रग डिस्कवरी. आता न्यू ड्रग डिस्कवरी म्हणजे काय? तर नवीन औषधाचा शोध. ते आपण काय बघणार आहोत? नवीन औषधाचा शोध. सो व्हॉट इज मीन बाय ड्रग डिस्कवरी? What is mean by drug discovery? The drug discovery is the process through which potential new medicines are identified. New medicines are identified, and it involves a wide range of scientific disciplines, such that including biological, chemistry आणि फार्माकोलॉजी. म्हणजे बघा, ड्रग डिस्कवरी म्हणजे काय? तर ही एक प्रोसेस आहे. याच्यात काय होतं? तर पोटेन्शियल न्यू मेडिसिन्स म्हणजे नवीन मेडिसिन्स असतात ते काय केले जातात? आयडेंटिफाईड केले जातात. सो इज नाउन ॲज त्यालाच काय म्हटलं जातं? ड्रग डिस्कवरी. द एम ऑफ न्यू ड्रग डिस्कवरी इज द डेव्हलप क्लिनिकली इफिकेसी आणि सेफर ड्रग. द फर्स्ट एम ऑफ ड्रग डिस्कवरी इज द डेव्हलप क्लिनिकली इफिकेसियस अँड सेफर ड्रग. म्हणजे काय डेव्हलप केलं जातं? क्लिनिकली म्हणजे कसा? वैद्यकीय. इफिकेसी म्हणजे कार्यक्षम. काय केलं जातं? वैद्यकीय कार्यक्षमता. आणि त्याचं सेफर ड्रग म्हणजे ड्रग कसा पाहिजे? सुरक्षित. हे काय केलं जातं? डेव्हलप केलं जातं. कशामध्ये? ड्रग डिस्कवरीमध्ये. देन नेक्स्ट एम ऑफ ड्रग डिस्कवरी इज द इकॉनॉमिकल व्हायबल. इकॉनॉमिकल व्हायबल म्हणजे ते कसे असतात? आर्थिकदृष्ट्या व्यवहार असतो. देन नेक्स्ट इज द डिस्कवर न्यू क्लिनिकल युजेस ऑफ ओल्डर ड्रग्स. म्हणजे काय केलं जातं? डिस्कवर काय केलं जातं? शोध कशाचा घेतला जातो? क्लिनिकल करून. म्हणजे कशात? यूज ऑफ न्यू क्लिनिकल म्हणजे नवीन काय केलं जातं? वैद्यकीय यूज करून ओल्डर ड्रग्स जे आपले जुने ड्रग्ज आहेत ते काय केले जातात? त्याचा यूज करून क्लिनिकलची डिस्कवरी केली जाते. देन एक्सप्लोर द फार्माकोडायनॅमिक प्रॉपर्टीज. आता याच्यामध्ये काय होतं? फार्माकोडायनॅमिक्स म्हणजे कसं होतं? एक्सप्लोर म्हणजे कसं? तर शोध तपासणीसाठी अज्ञात प्रदेशात प्रवास करणे. म्हणजे बघा, फार्माकोडायनॅमिक्स प्रॉपर्टीज. आता फार्माकोडायनॅमिक्स म्हणजे काय? आपण बघितलं, व्हॉट ड्रग्ज डूज टू द बॉडी. सो दिस इज द मेन एम ऑफ ड्रग डिस्कवरी या न्यू ड्रग डेव्हलपमेंट या न्यू ड्रग डिस्कवरी. म्हणजे काय बघणार आहोत आपण आज? तर न्यू ड्रग डेव्हलपमेंट कसा करतात? आता कोलॉजीमध्ये आपल्याला काय बघायचं आहे? तर ड्रग्स, स्टडी ऑफ ड्रग्स किंवा सायन्स. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये काय बघू शकतो आपण? तर न्यू ड्रग डेव्हलपमेंट कसा करायचा? तर त्याच्यासाठी काय प्रोसेस असतात? त्याच्या फेजेस काय आहेत? ठीक आहे. सो टुडे वी हॅव डिस्कस द पॉईंट इज न्यू ड्रग डेव्हलपमेंट. सो दिस प्रोसेस ऑफ न्यू ड्रग डेव्हलपमेंट. आता न्यू ड्रग डेव्हलपमेंटच्या कोणत्या प्रोसेस आहेत? त्याच्या प्रक्रिया काय आहेत? तर सो न्यू ड्रग डेव्हलपमेंट, द न्यू केमिकल एंटिटी. द सोर्सेस ऑफ न्यू ड्रग डेव्हलपमेंट इज ऑर्गॅनिक सिंथेसिस, मॉलिक्युलर मॉडिफिकेशन अँड आयसोलेशन फ्रॉम प्लांट्स. म्हणजे पहिली प्रोसेस काय आहे? ह्याच्यामध्ये काय? केमिकल एंटिटीज. त्याच्यामध्ये सोर्स कुठला असतो? तर ऑर्गॅनिक सिंथेसिस, मॉलिक्युलरचं मॉडिफिकेशन आणि त्याचं आयसोलेशन फ्रॉम प्लांट. कशाचं? प्लांटचं काय काय केलं जातं? ऑर्गॅनिक सिंथेसिस केलं जातं, त्याचं मॉडिफिकेशन केलं जातं आणि आयसोलेशन केलं जातं. सो दिस इज द प्रोसेस ऑफ न्यू ड्रग डेव्हलपमेंट. देन नेक्स्ट प्रोसेस इज द प्रीक्लिनिकल स्टडीज. नेक्स्ट इज द प्रीक्लिनिकल स्टडीज. नंतर काय केलं जातं? तर प्रीक्लिनिकल स्टडीज केल्या जातात. आता व्हॉट इज मीन बाय प्रीक्लिनिकल? प्रीक्लिनिकल म्हणजे कसलं? पूर्वनिष्ठ. प्रीक्लिनिकल. ठीक आहे. प्री म्हणजे पूर्व, क्लिनिकल म्हणजे वैद्यकीय, म्हणजे कसला? पूर्वनिष्ठ स्टडीज.
आता हे करण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा प्रीक्लिनिकल स्टडीज केल्या पाहिजे. आता प्रीक्लिनिकल स्टडी म्हणजे काय असतो, तसं प्रीक्लिनिकल स्टडीजमध्ये त्याच्या फिजिकल प्रॉपर्टीज, त्याच्या केमिकल प्रॉपर्टीज, त्याच्या बायोलॉजिकल प्रॉपर्टीज, देन बायोलॉजिकल प्रॉपर्टीजमध्ये टॉक्झिकोलॉजी अँड ADME अँड देन प्री फॉर्म्युलेशन. आता प्लांट घेतलेला आहे आपण प्रोसेसमध्ये, काय घेतलेलं आहे आपण, प्लांट म्हणजे प्लांटचं प्रोसेस करायचं. त्याच्यामध्ये काय आपण पहिल्यांदा सोर्स बघितला, कुठला सोर्स, त्याच्यामध्ये ऑर्गॅनिक सिंथेसिस, देन मॉलिक्युलर मॉडिफिकेशन, आयसोलेशन, देन प्रीक्लिनिकल, त्याचा काय केला, प्रीक्लिनिकल स्टडीज केला. त्याच्यामध्ये त्याच्या फिजिकल प्रॉपर्टीज बघितल्या, केमिकल प्रॉपर्टीज बघितल्या, बायोलॉजिकल प्रॉपर्टीज अँड देन प्री फॉर्म्युलेशन. देन प्री फॉर्म्युलेशन, प्री मीन्स पूर्व, फॉर्म्युलेशन म्हणजे सूचना, म्हणजे प्री फॉर्म्युलेशन म्हणजे पूर्व सूचना. म्हणजे हे करायच्या अगोदर आपण म्हणजे न्यू ड्रग डेव्हलपमेंट प्रोसेस करण्यासाठी अगोदर आपण काय केला, प्रीक्लिनिकल स्टडीज केल्या. प्रीक्लिनिकल स्टडीजमध्ये त्याचं प्री फॉर्म्युलेशन बनवलं. देन नेक्स्ट इज द इन्व्हेस्टिगेशनल न्यू ड्रग ॲप्लिकेशन. म्हणजे काय, इन्व्हेस्टिगेशनल म्हणजे कसा, त्याचा काय केला आपण, तपास लावला, म्हणजे इन्व्हेस्टिगेशनल न्यू ड्रगचा ॲप्लिकेशन घेतला. देन सबमिशन अँड FDA रिव्ह्यू. देन नेक्स्ट काय प्रोसेस ऑफ न्यू ड्रग डेव्हलपमेंट इज द सबमिशन. सबमिशन म्हणजे काय, शरणागती या FDA रिव्ह्यू म्हणजे फूड ड्रग ॲप्लिकेशनचं काय केलं आपण, रिव्ह्यू केला. रिव्ह्यू म्हणजे काय आलं, पुनरावलोकन करणे. ठीक आहे, म्हणजे रिव्ह्यू करायचं कशाचं, फूड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशनचं. देन नेक्स्ट इज द प्रीक्लिनिकल स्टडीज आणि क्लिनिकल स्टडीज. आता ही प्रोसेस झाली, त्याच्यामध्ये आपण काय, प्रीक्लिनिकल स्टडीजमध्ये त्याच्या फिजिकल प्रॉपर्टी, केमिकल, देन बायोलॉजिकल प्रॉपर्टीज सीन केल्यानंतर प्रीक्लिनिकल स्टडीज आणि क्लिनिकल ट्रायल. आता प्रीक्लिनिकल स्टडीज म्हणजे बघितलं आपण काय, त्याचं पूर्वनिष्ठ बघायचं. मग प्रीक्लिनिकल स्टडीज म्हणजे काय, त्याचं बघायचं लॉंग टर्म ॲनिमल टॉक्झिसिटी, म्हणजे ॲनिमलची टॉक्झिसिटी विषय आहे का नाही ते लॉंग टर्म बघायचं. नंतर प्रोडक्टचं फॉर्म्युलेशन करायचं. देन नेक्स्ट प्रिपेअर मॅन्युफॅक्चरिंग अँड कंट्रोल. दिस फॉर्म्युलेशन इज मॅन्युफॅक्चर अँड देन कंट्रोल द प्रोडक्ट. देन पॅकेज अँड लेबल डिझाईन. नेक्स्ट काय करायचं, पॅकेज अँड लेबल डिझाईन करायचं. ठीक आहे, सो दिस इज द प्रीक्लिनिकल स्टडी. देन क्लिनिकल ट्रायल. क्लिनिकल ट्रायलमध्ये काय असतं, क्लिनिकल म्हणजे कसं, वैद्यकीय, ट्रायल मीन्स चाचणी, म्हणजे वैद्यकीय चाचणी. मग आता हे क्लिनिकल ट्रायल्स म्हणजे देअर आर थ्री फेज ऑफ क्लिनिकल ट्रायल. फेज फर्स्ट, फेज सेकंड अँड फेज थर्ड. सो दिस इज द 3 phase of clinical trials. These clinical trials and preclinical studies are formulation न्यू ड्रग ॲप्लिकेशन. याच्यापासून काय भेटतं आपल्याला, न्यू ड्रगचे नवीन ॲप्लिकेशन भेटतात. कुठले, देन न्यू ड्रग ॲप्लिकेशन इज द सबमिशन, FDA रिव्ह्यू, प्री अप्रुव्हल, प्लांट इन्स्पेक्शन, FDA ॲक्शन. सो दिस इज द न्यू ड्रग ॲप्लिकेशन. म्हणजे नवीन ड्रग करायचा आहे आपल्याला, बनवायचा आहे, मॅन्युफॅक्चर करायचा आहे का, त्याचं न्यू ड्रग डेव्हलप करायचा आहे. डेव्हलप करण्यासाठी काय करायला लागणार आहे आपल्याला, तर त्याचं सबमिशन करायला लागणार. नंतर FDA रिव्ह्यू म्हणजे त्याचं फूड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशनचं रिव्ह्यू करायला लागणार. नंतर त्याचं प्री अप्रुव्हल, प्लांट इन्स्पेक्शन, प्लांटचं काय करायला लागणार आहे, पूर्व मान्यता, वनस्पती तपासणी करायला लागणार. प्लांटचं इन्स्पेक्शन करायला लागणार म्हणजे वनस्पतीची तपासणी करायला लागणार आहे, मान्यता घ्यायच्या अगोदर म्हणजे पूर्व मान्यता. देन FDA ॲक्शन, नंतर काय करणार, FDA ॲक्शन घेणार. नंतर लास्ट इज द प्रोसेस ऑफ न्यू ड्रग डेव्हलपमेंट इज द पोस्ट मार्केटिंग. म्हणजे मार्केटिंगमध्ये काय केलं, ते पोस्ट मार्केटिंग, म्हणजे मार्केटिंगमध्ये गेलं. मार्केटिंग म्हणजे कसं, विक्रीचे शास्त्र, म्हणजे विक्रीमध्ये पोस्ट मार्केटिंग. आता पोस्ट मार्केटिंगपर्यंत जाणार आपला न्यू ड्रग आपण डेव्हलप केलेला आहे तो, पण कसा, फेज 4 क्लिनिकल स्टडीज. देन त्याच्यामध्ये काय पोस्ट मार्केटिंग केलं जातं, तर त्याच्यामध्ये फेज 4 क्लिनिकल स्टडीज केला जातो. म्हणजे 3 फेज अगोदर आपण क्लिनिकल ट्रायल करतात, नंतर फेज 4 क्लिनिकल स्टडीज. देन ॲडवर्स रिॲक्शन रिपोर्टिंग, म्हणजे ॲडवर्स रिॲक्शन म्हणजे त्याचा
प्रतिक्रिया आहे की नाही ड्रगवरती ते ॲडवर्स रिॲक्शन रिपोर्ट बघणार. देन प्रोडक्ट डिफेक्ट रिपोर्टिंग, प्रोडक्टमध्ये काय दोष आहे का त्याचा रिपोर्ट बनवणार. देन प्रोडक्ट लाईन एक्सटेन्शन, प्रोडक्टची लाईन एक्सटेन्शन म्हणजे विस्तार बरोबर चाललं आहे का नाही ते काय करणार आपण. सो चेकआउट. सो दिस इज द प्रोसेस ऑफ न्यू ड्रग डेव्हलपमेंट. दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट in general pharmacology is the new drug development. So this is the very important of new drug development या drug discovery. Then next is the methods of drug discovery. ड्रग डिस्कवरीच्या मेथड्स कोणकोणत्या आहेत बघा. तर मेथड्स ऑफ ड्रग डिस्कवरी. फर्स्ट मेथड्स इज द रँडम ऑर नॉन टार्गेटेड स्क्रीनिंग. म्हणजे कशी सहजगत्या घडलेला रँडमली किंवा नॉन टार्गेटेड स्क्रीनिंग म्हणजे कसं त्याच्यावरती नॉन टार्गेटेड स्क्रीनिंग. दिस टेस्टिंग ऑफ लार्ज नंबर ऑफ सिंथेटिक ऑर्गॅनिक कंपाऊंड्स ऑफ नॅचरल ओरिजिन फॉर द पर्पज ऑफ चेकिंग बायोलॉजिकल ॲक्टिव्हिटी. म्हणजे ह्याच्यामध्ये काय केलं जातं रँडमली बायोलॉजिकल ॲक्टिव्हिटी काय केली जाते चेक केली जाते. कशाची तर सिंथेटिक ऑर्गन्सची, सिंथेटिक ऑर्गॅनिक कंपाऊंड्स ऑफ नॅचरल ओरिजिन. जे सिंथेटिक कंपाऊंड्स असतात ऑर्गॅनिक कंपाऊंड्स असतात त्याचं नॅचरल ओरिजिन म्हणजे जे नैसर्गिकरित्या जे ओरिजिन आहे ते काय केलं जातं चेकआउट केलं जातं त्याचं बायोलॉजिकल ॲक्टिव्हिटी. देन नेक्स्ट मेथड ऑफ ड्रग डिस्कवरी इज द मॉलिक्युलर मॉडिफिकेशन. दिस केमिकल अल्टरेशन इन्हान्स युजफुलनेस ऑफ ड्रग. म्हणजे ह्याच्यामध्ये काय केलं जातं थ्रू केमिकल अल्टरेशन म्हणजे केमिकलचं काय केलं जातं अल्टरेशन. सपोज पहिला केमिकल्स आपण ड्रग डेव्हलप करण्यासाठी फर्स्ट आपण पहिला ड्रग घेतला. देन नेक्स्ट केमिकल्स घेतलं. देन नेक्स्ट केमिकल्स अल्टरेशन म्हणजे कसं दुसरं घेतलं आणि त्याच्यामुळे काय झालं युजफुलनेस ऑफ ड्रगमध्ये काय झालं इन्हान्स द युजफुलनेस ऑफ ड्रग. देन थर्ड मेथड ऑफ ड्रग डिस्कवरी इज द हाय स्क्रीनिंग. स्क्रीनिंग कसं असतं हाय म्हणजे त्याची तपासणी कशी असते हाय. म्हणजे इन मॉडर्न ड्रग डिस्कवरी प्रोसेस लाईक रोबोटिक्स म्हणजे हाय स्क्रीनिंग केलं जातं याच्यामध्ये म्हणजे रोबोटिकच्या साह्याने. म्हणजे कसं यंत्रमानवाच्या ह्याच्यानुसार काय केलं जातं हाय स्क्रीनिंग केलं जातं. पहिल्यांदा रँडमली स्क्रीनिंग केलं जातं नंतर त्याचं मॉडिफिकेशन काय असतात केमिकल अल्टरेशन करून मॉडिफिकेशन करतात. थोडंसं केमिकल्स असतात ते अल्टरेशन करतात आणि त्याच्यामुळे काय करतात ड्रग युजफुल करायचं त्याची ड्रग्स असं पाहिजे इन्हान्स पाहिजे. देन हाय स्क्रीनिंगमध्ये काय होणार तर मॉडर्न ड्रग डिस्कवरी प्रोसेस लाईक रोबोटिक्स म्हणजे कसं आलं यंत्रसामुग्री. देन नेक्स्ट मेथड्स ऑफ ड्रग डिस्कवरी इज द मेकॅनिझम बेस्ड ड्रग डिझाईन. म्हणजे कसं ड्रगचं मेकॅनिझम म्हणजे काय प्रोडक्ट टू रिॲक्टंट. सो दिस इज द मेकॅनिझम. ड्रगची डिझाईन करायची त्याचं मेकॅनिझम काय असणार आहे तर त्याच्यामध्ये मॉलिक्युलर मॉडिफिकेशन इन डिझायनिंग अ ड्रग. त्याचं काय केलं जातं मॉलिक्युलर मॉडिफिकेशन. आपण मॉलिक्युलर मॉडिफिकेशनमध्ये काय केलं जातं केमिकल अल्टरेशन. मग ह्याच्यामध्ये काय येणार आहे त्याचं मेकॅनिझम घ्यायचं त्या ड्रगचं डिझाईनचं मेकॅनिझम घ्यायचं. सो दिस इज द मॉडिफिकेशन इन डिझायनिंग अ ड्रग. सो दिस इज द मेथड्स ऑफ ड्रग डिस्कवरी. देन नेक्स्ट इज द ड्रग डिस्कवरी फेज. आता बघा आपण काय बघितलं ड्रग डिस्कवरी इज मीन बाय ड्रग डिस्कवरी या न्यू ड्रग डिस्कवरी बघितलं त्याच्या प्रोसेस ऑफ न्यू ड्रग डेव्हलपमेंटच्या प्रोसेस बघितल्या. आता त्याच्यामध्ये ड्रग डिस्कवरी किंवा न्यू ड्रग डिस्कवरी या न्यू ड्रग डेव्हलपमेंटचा आपण काय बघणार आहोत तर त्याच्या फेज बघणार आहोत. सो देर आर 2 phases preclinical evaluation phase and clinical trials. So this is the 2 phase of drug discovery phases. The preclinical evaluation, what is meant by preclinical बघितलं आपण पूर्वनिष्ठ. ठीक आहे. द इन ड्रग डेव्हलपमेंट preclinical development also named as प्रीक्लिनिकल स्टडीज. म्हणजे प्रीक्लिनिकल इव्हॅल्युएशन करायचं म्हणजे काय करायचं त्याचं प्रीक्लिनिकल स्टडीज करायचा. ठीक आहे. इव्हॅल्युएशन म्हणजे त्याचं मूल्यमापन करणे. ठीक आहे. आता त्यालाच प्रीक्लिनिकल इव्हॅल्युएशन मीन्स प्रीक्लिनिकल स्टडीज करायचा. अँड
नॉन क्लिनिकल स्टडीज, म्हणजे प्री क्लिनिकल स्टडी आणि नॉन क्लिनिकल स्टडी करायचा. सो दिस preclinical studies and non-clinical study is a stage of research and that brings before clinical trials in human. म्हणजे बघा प्रीक्लिनिकलमध्ये काय केलं जातं तर स्टेज ही काय आहे, प्रीक्लिनिकल ही स्टेज ऑफ रिसर्चची काय आहे, स्टेज आहे. आणि ह्याच्यामध्ये काय केलं जातं तर बिफोर क्लिनिकल ट्रायल्स इन ह्युमन, म्हणजे मानवाचं काय केलं जातं अगोदर क्लिनिकल ट्रायल्स केले जाते, म्हणजे टेस्टिंग इन ह्युमन. ठीक आहे. क्लिनिकल ट्रायल्स म्हणजे काय, क्लिनिकल ट्रायल्स म्हणजे टेस्टिंग इन ह्युमन, मानवाचे काय केले जाते, टेस्ट केले जातात, त्याला काय म्हटलं जातं, क्लिनिकल ट्रायल्स. आता दिस द मेन एम ऑफ प्रीक्लिनिकल स्टडीज आर determine the safe dose for first in man study and assess a product safety profile. आता प्रीक्लिनिकल काय बघतो आपण, ड्रग डिस्कवरी फेजेसमध्ये फर्स्ट फेज इज द प्रीक्लिनिकल फेज. आता प्रीक्लिनिकल फेजमध्ये प्रीक्लिनिकल फेज इज द मेन एम काय आहे त्याचं तर डिटरमाइन काय करतो, सेफ डोस, म्हणजे डोसचा सेफ काय करतो आपण, सुरक्षित आहे का नाही डोस, तो काय करतो, डिटरमाइन करतो. फॉर कशासाठी तर फर्स्ट इन मॅन स्टडी, पहिला कशावरती तर त्याच्या मॅन स्टडीवरती. अँड असेस अ प्रोडक्ट सेफ्टी प्रोफाईल, असेस अ प्रोडक्ट सेफ्टी प्रोफाईल म्हणजे कसं, असेस म्हणजे कसं, योग्यता. ठीक आहे. सो दिस प्रीक्लिनिकल इव्हॅल्युएशन द ड्रग डिस्कवरी सायकल ऑफ दिस फेज इज द फर्स्ट इज द कंपाऊंड कलेक्शन. आता प्रीक्लिनिकल कसं करायचा, प्रीक्लिनिकल इव्हॅल्युएशन कसं करायचं, किंवा ड्रगची डिस्कवरी म्हणजे नवीन शोध कसा लावायचा, त्याची सायकल आहे. पहिल्यांदा काय घ्यायचं, देअर आर फर्स्ट इज द कंपाऊंड कलेक्शन, फर्स्ट कलेक्ट काय करायचं, एखादा कंपाऊंड काय करायचा, कलेक्ट करायचा. देन नेक्स्ट इज त्याचा प्रायमरी एसे आणि सेकंडरी एसे. देअर आर प्रायमरी एसे अँड सेकंडरी एसे. सो प्रायमरी एसे has the lead compound and SAR and structure characterization of protein ligand complex, म्हणजे काय घ्यायचं त्याचं लीड कॉम्प्लेक्स आणि कसं स्ट्रक्चर ॲक्टिव्हिटी रिलेशनशिप, म्हणजे SAR स्ट्रक्चर ॲक्टिव्हिटी रिलेशनशिप आणि त्याचं स्ट्रक्चरल कॅरेक्टरायझेशन. सो दिस इज द डायरेक्ट अँड इनडायरेक्ट टू द डिझाईन अँड केमिकल सिंथेसिस. सो गिव्स द प्रायमरी एसे. देन सेकंडरी एसेमध्ये काय केलं जातं, त्याचा क्लिनिकल कॅन्डिडेट, तो कॅन्डिडेटचा क्लिनिकल कॅन्डिडेट. सो दिस इज द प्रायमरी एसे आणि सेकंडरी एसे ऑफ प्रीक्लिनिकल इव्हॅल्युएशन. म्हणजे समजलं ड्रग डिस्कवरी सायकल कशी असते, पहिल्यांदा कंपाऊंड कलेक्शन करायचं, नंतर त्याच्यामध्ये त्या कंपाऊंडचा प्रायमरी एसे आणि सेकंडरी एसे करायचा. प्रायमरी एसेमध्ये काय करायचं तर त्याच्यामध्ये एक लीड कंपाऊंड घ्यायचा आणि त्याचा सार म्हणजे काय तर त्याचं स्ट्रक्चर ॲक्टिव्हिटी रिलेशनशिप काय आहे आणि त्याच्यामध्ये स्ट्रक्चर कॅरेक्टरायझेशन ऑफ प्रोटीन लिगॅंड कॉम्प्लेक्सचं काय आहे ते त्याच्यावरती डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट त्याच्या डिझाईनवरती किंवा त्याच्या केमिकल सिंथेसिसवरती काय करायचं ते इम्प्रूव्ह करायचं. सो दिस इज द प्रीक्लिनिकल इव्हॅल्युएशन फेज. देन सेकंड ड्रग डिस्कवरी फेज इज द क्लिनिकल ट्रायल्स. आता क्लिनिकल ट्रायल्स, व्हॉट इज मीन बाय क्लिनिकल ट्रायल्स, द क्लिनिकल ट्रायल्स इज द टेस्टिंग इन ह्युमन. म्हणजेच काय मानवाची काय केलं टेस्ट केले जाते त्याला क्लिनिकल ट्रायल्स म्हणतात. द फेजेस ऑफ क्लिनिकल इन्व्हेस्टिगेशन, या क्लिनिकल डेव्हलपमेंट ऑफ न्यू ड्रग युजली टेक्स प्लेस इन स्टेप ऑफ फेजेस. देर आर 4 स्टेप ऑफ क्लिनिकल ट्रायल. फर्स्ट इज द फार्मॅकॉलॉजिकल, म्हणजे फेज फर्स्ट इज द क्लिनिकल फार्मॅकॉलॉजी. देन सेकंड इज द इन्व्हेस्टिगेशन. थर्ड फेज इज द क्लिनिकल ट्रायल अँड फोर्थ इज द पोस्ट मार्केटिंग स्टडीज. बघा आता देर आर 4 फेज ऑफ क्लिनिकल ट्रायल. फेज फर्स्ट इज द फार्मॅकॉलॉजी, क्लिनिकल फार्मॅकॉलॉजी. सेकंड इज द क्लिनिकल इन्व्हेस्टिगेशन. थर्ड इज द क्लिनिकल ट्रायल्स and fourth is the post marketing. The phase first of clinical trials of new drug development is the first phase is the
clinical pharmacology. So this phase is the careful evaluation of the dose response relationship in a small number of normal human volunteers. म्हणजे फेज फर्स्टमध्ये कुठली असते? क्लिनिकल फार्मॅकॉलॉजी. तर क्लिनिकल फार्मॅकॉलॉजीमध्ये काय केलं जातं? तर केअरफुल इव्हॅल्युएशन केलं जातं त्याचं, म्हणजे मूल्यमापन केलं जातं कशाचं? डोस रिस्पॉन्स रिलेशनशिप, म्हणजे डोसचा प्रतिसाद देण्याचा संबंध किती आहे त्याचं काय केअरफुली इव्हॅल्युएशन केलं जातं. कशामध्ये? तर इन ए स्मॉल नंबर ऑफ ह्युमन व्हॉलंटरीज, म्हणजे दिस इज द 20 to 30 ह्युमन. दिस when a drug is administered to humans for the first time. सो फेज फर्स्टमध्ये काय केलं जातं? तर ड्रग काय केलं जातं? ॲडमिनिस्ट्रेट केला जातो. कशा कोणामध्ये? तर टू ह्युमन्स फॉर द फर्स्ट टाईम, एकदा. अँड द स्टडीज जनरली हॅव बीन कंडक्टेड इन हेल्दी मेन. आणि ही स्टडीज जनरली कशामध्ये कंडक्ट केल्या जातं? तर हेल्दी मेनमध्ये, म्हणजे बिटवीन 80 to 45 इयर्स ऑफ एज ऑफ ह्युमन. म्हणजे मॅनचं किती पाहिजे? 18 ते 45 इयर्स ऑफ एज ऑफ मॅनचं पाहिजे. त्याच्यावरती काय केलं जातं? सो दिस इज द फर्स्ट फेज. दिस द पर्पज ऑफ फेज फर्स्ट स्टडी टू इस्टॅब्लिश द डोस लेवल ॲट विच साइन ऑफ टॉक्झिसिटी फर्स्ट ॲपियर. म्हणजे याच्यामध्ये काय केलं जातं? फेज फर्स्ट स्टडीमध्ये काय केलं जातं? तर इस्टॅब्लिश डोसचा लेवल ऑफ डोस ॲट विच साइन ऑफ टॉक्झिसिटी फर्स्ट ॲपियर, म्हणजे याच्यामध्ये टॉक्झिक होतो आहे का नाही, म्हणजे त्याच्यामध्ये विषार आहे का नाही, ते काय केलं जातं? डोसची लेवल इस्टॅब्लिश केले जाते. देन these phase first studies are usually confined to a group of 20 to 80 subject. म्हणजे फेज फर्स्टमध्ये कितीही गेलं तर कुठले ग्रुप असतात? तर ग्रुप ऑफ 20 to 80 सब्जेक्टचा ग्रुप काय असतो? तर स्टडी केला जातो. किती ग्रुपचा? 20 to 80 सब्जेक्ट, म्हणजे 20 ते 80 सब्जेक्ट असतात, त्याचा काय केलं जातं? फेज फर्स्टमध्ये स्टडीज केला जातो. सो दिस इज द फर्स्ट phase of clinical trial is the clinical pharmacology. Then second phase of clinical trials is the clinical investigation. म्हणजे याच्यामध्ये काय केलं जातं? सो इट इज इन्व्हॉल्वेज इव्हॅल्युएशन ऑफ ए ड्रग इन ए मॉडरेट नंबर ऑफ पेशंट. इन्व्हॉल्वेज इव्हॅल्युएशन केलं जातं. याच्यामध्ये केअरफुल इव्हॅल्युएशन केलं जातं, ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्वेज इव्हॅल्युएशन केलं जातं. म्हणजे कशाचा? ड्रगचा समावेश करून मॉडरेट नंबर ऑफ पेशंट कसा पाहिजे? मॉडरेट म्हणजे मध्यम लेवलचा, म्हणजे किती? 100 to 300. अँड विथ ए टार्गेट डिसीज सिंगल ब्लाइंड अँड डबल ब्लाइंड डिझाईन. ह्याच्यामध्ये काय केलं जातं? सिंगल ब्लाइंड BLIND ब्लाइंड म्हणजे आंधळा, अँड डबल ब्लाइंड डिझाईन ह्याच्यामध्ये काय केलं जातं? जो आंधळा असतो त्याचं काय केलं जातं? सो सिंगल ब्लाइंड अँड डबल ब्लाइंडचं काय केलं जातं? पेशंट घेतला जातो. देन फेज सेकंड इज द रिझल्ट ऑफ फेज सेकंड स्टडीज. So is that is the new drug is administered to patient for the first time. सेफ म्हणजे काय केलं जातं? याच्यामध्ये न्यू ड्रग ॲडमिनिस्ट्रेट कोणामध्ये? पेशंटमध्ये केला जातो. म्हणजे ह्याच्यावर इथं काय घ्यायचं आहे? फेज सेकंडला क्लिनिकल इन्व्हेस्टिगेशनमध्ये पेशंट घ्यायचा आहे. ठीक आहे. सो दिस इज द फेज सेकंड स्टडीज. आता फेज फर्स्ट स्टडीज आपण केला, ठीक आहे. त्याचा रिझल्ट काय आला? तर न्यू ड्रग इज ॲडमिनिस्ट्रेटेड इन पेशंट फॉर द फर्स्ट टाईम अँड आयडियली अँड दिस इंडिव्हिज्युअल शुड हॅव नो मेडिकल प्रॉब्लेम्स अदर दॅन कंडिशन फॉर विथ अ न्यू ड्रग इज इंटेंडेड. म्हणजे ह्याला काय प्रॉब्लेम नाही झाला? मेडिकल प्रॉब्लेम अदर दॅन कंडिशन. कुठल्या कंडिशनला? तर ते काय झालं? न्यू ड्रग इज इंटेंडेड झालं. सो दिस इज द फेज सेकंड. The number of subject of this phase second study is usually between 80 to 80 and 100. 80 and 100. So this is the second phase of clinical trial. Then third phase of clinical trials is consist of large design involving many patient, means 1000 to 5000. डबल ब्लाइंड क्रॉसओव्हर डिझाईन. ह्याच्यामध्ये डबल ब्लाइंड म्हणजे कसं? तर दोन अंधळेपणा असतात तेच घेतलं. द गोल ऑफ इज टू एक्सप्लोर फर्दर स्पेक्ट्रम ऑफ बेनिफिशियल ॲक्शन ऑफ न्यू ड्रग्स. दिस लार्ज नंबर ऑफ सब्जेक्ट कॅन बी एक्सपोज्ड टू द ड्रग.
त्याच्यामध्ये काय केलं जातं, लार्ज नंबरचे सब्जेक्ट काय केलं जातं, एक्सपोजर टू द ड्रग. आता देन इन फेज थर्ड स्टडीज द नंबर ऑफ सब्जेक्ट मे रेंज फ्रॉम सेव्हरल 100 टू सेव्हरल 1000. म्हणजे फेज थर्ड स्टडी आपण करणार आहोत त्याच्यामध्ये नंबर ऑफ सब्जेक्ट किती असतात, तर सेव्हरल 100 सेव्हरल 100 म्हणजे किती, 100पेक्षा जास्त किंवा 1000पेक्षा जास्त. ते डिपेंड कशावरती असतात, ड्रगवरती. सो द फेज थर्ड स्टडी इज टू व्हेरीफाय द इफिकेसी ऑफ ए ड्रग. The phase third study is to verify the efficacy of the drug and to detect effect of the phase first and second trial. So this is the third phase. The new drug application is submitted at the end of phase third. फेज थर्डमध्ये काय केलं जातं, तर न्यू ड्रगचे ॲप्लिकेशन काय केलं जातं, सबमिट केलं जातं. म्हणजे इथं ती प्रोसेस न्यू ड्रग डेव्हलपमेंटची काय केलेली असते, क्लिअर झालेली असते, म्हणजे संपलेली असते. तेव्हा काय होतं, न्यू ड्रग ॲप्लिकेशन सबमिट केला जातो. कुठल्या फेजला, तर तिसऱ्या फेजला. सो दिस इज द 3 फेजेस ऑफ क्लिनिकल ट्रायल. देन फोर्थ फेजेसमध्ये काय केलं जातं बघा, तर पोस्ट मार्केटिंग सर्वायलन्स फेज ऑफ इव्हॅल्युएशन. म्हणजे पोस्ट मार्केटिंग फेजचं काय केलं जातं, इव्हॅल्युएशन केलं जातं, सर्वायलन्स. So this is the controlled and uncontrolled studies often are conducted after a drug is approved and marketed. म्हणजे फेज फोर्थमध्ये काय केलं जातं, तर इव्हॅल्युएशन पोस्ट मार्केटिंगचं केलं जातं. आता पोस्ट मार्केटिंग बघितलं आपण काय आहे. पोस्ट मार्केटिंगमध्ये फेज 4 क्लिनिकल ट्रायल स्टडी करायचा, त्याचा नंतर त्याच्यामध्ये ॲडव्हर्स रिॲक्शन काय असतात, प्रोडक्ट डिफेंडचा रिपोर्ट बघायचा, नंतर प्रोडक्ट लाईन एक्सटेन्शन. सो दिस इज द पोस्ट मार्केटिंग. आता बघा फेज फोर्थमध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे की ह्याच्यामध्ये पोस्ट मार्केटिंगचं इव्हॅल्युएशन करायचं. देन कंट्रोल अँड अनकंट्रोलेड स्टडी करायचं. म्हणजे कंट्रोल आहे न्यू ड्रग डेव्हलप झालेला आहे, तर त्याचं कंट्रोल आणि त्याचं अनकंट्रोल स्टडी करायचा. देन आणि ते काय करायचं, कंडक्टेड आफ्टर अ ड्रग इज ॲप्रोव्ड अँड मार्केटेड. ती ड्रग काय करायचा, कंडक्ट करून तो काय करायचा, ॲप्रूव्ह करायचा आणि तो मार्केटमध्ये आणायचा. सो दिस ड्रग इज ॲप्रोव्ड अँड मार्केटेड. Such studies are intended to broaden the experience with drug and compare with the other drugs. So this is the fourth step. आता बघा क्लिनिकल ट्रायलच्या 4 स्टेप आहेत. आता आपण त्या 4 स्टेप बघितल्या, फेज फर्स्ट, फेज सेकंड, फेज थर्ड आणि फेज फोर्थ. फेज फर्स्टमध्ये काय होतं, फेज सेकंडमध्ये काय होतं, फेज थर्डमध्ये काय होतं आणि फोर्थमध्ये काय होतं. ठीक आहे, बघितलं. फर्स्टमध्ये फेजमध्ये काय होतं, क्लिनिकल फार्मॅकॉलॉजी. देन सेकंड फेजमध्ये काय होतं, क्लिनिकल इन्व्हेस्टिगेशन होतं. थर्ड फेजमध्ये काय होतं, त्याचं क्लिनिकल ट्रायल्स घेतल्या जातात. नंतर फोर्थमध्ये काय घेतलं जातं, तर पोस्ट मार्केटिंग स्टडीज केल्या जातात. सो दिस इज द न्यू ड्रग डेव्हलपमेंट टुडेज वी हॅव डिस्कस. ठीक आहे, काय काय बघितलं आपण आज, न्यू आर्टिकल्स बघितलं, न्यू ड्रग डेव्हलपमेंट या न्यू ड्रग डिस्कवरी. त्याच्यामध्ये प्रोसेस ऑफ न्यू ड्रग डेव्हलपमेंटची प्रोसेस बघितली. देन मेथड्स ऑफ ड्रग डिस्कवरीच्या मेथड्स बघितल्या. देन प्रीक्लिनिकल इव्हॅल्युएशन बघितलं. नंतर त्याच्यामध्ये क्लिनिकल ट्रायल्स बघितल्या. ठीक आहे.